पहा आता बरोबर चालू द्या, चालू द्या. पहा तुम्हाला 2 दात बंद पाहिजे. आता पहा आता इथे एक बियाणं पडलं बरोबर. ठीक आहे. हो. आता तुम्हाला 16 इंच अंतर पाहिजे होतं. म्हणजे हा इथं बियाणं नाही पडलं, इथं बियाणं नाही पडलं, इथं पडलं. हो बरोबर. बरोबर आहे. 16 झाले. ओके. आता हे 2 दात बंद, हे 16 इंच झाले. आता याच्या पुढे 2 दात बंद 16 इंच झाले. बरं किती बियाणे पडत आहे? एकच बियाणं पडत आहे. तुमचं म्हणणं काय होतं? तुम्हाला किती बियाणे पाहिजे होते? एकच बियाणं पाहिजे होतं. तर भाऊ आर्णी तालुक्यातून आलेले आहे. तुमचं नाव काय? हरिसिंग कवडू आडे. हरिसिंग कवडू आडे तुमचं नाव आहे. गाव कुरा. आर्णी गाव कुरा गाव पोस्ट आहे. तळणी आहे. भाऊ बियाणं घेऊन नाही आले. आम्ही व्हिडिओमध्ये काय सांगत असतो की बियाणं तुमचं घेऊन या, तुमची मशीन आम्ही रेडी करून देतो. त्यानंतर हँडल वगैरे जोडा, तुम्ही बियाणं टाका, बियाणं इथं चालून पहा. इथं एवढं मोठं ग्राउंड आहे आपल्या इथं ठीक आहे. इथं बियाणं चालून पहा आणि त्यातून तुम्हाला समाधान होते का? तुम्हाला 2 बिया पाहिजे, सोयाबीनच्या 3 बिया पाहिजे आणि तुम्हाला तुरीच्या 4 बिया पाहिजे, तर तुमचं योग्य अंतरावर बियाणं पडत आहे का आणि योग्य खोलीवर त्यानंतर योग्य बी पडत आहे का? म्हणजे एक बी जर पाहिजे. सगळ्यात मोठी समस्या भारतातली ही आहे सध्या की एक बी कपाशीचं कोणत्याच कंपनीच्या मशीनमधून पडत नाही. आम्ही तुम्हाला 2 मशीना दाखवल्या. पहिले एक खत आणि बियाण्याची दाखवली, त्यानंतर बियाण्याची दाखवली. त्यात बरोबर एकच दाणा पडत होता. फक्त यायचं म्हणणं असं होतं की आम्ही जे मशीन घेतली त्याच मशीनमधून. पण आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आमचं सीझन चालू झालेलं आहे. खूप सारे इथं शेतकरी येत असतात. आता खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे येतात. तर आमचं बियाणं अपुरं पडते. त्यानंतर आमच्याजवळ मॅनपॉवर राहत नाही तेवढं बियाणं टाकून दाखवण्यासाठी वगैरे. तर तुमचं बियाणं तुम्ही घेऊन या आणि त्यानंतर असं बियाणं लागवड करून पहा. तर एकदा तुम्ही मशीन चालून पहा, परत तुमचं समाधान होते का? वापस घेतलीच चालते, पुढे चालवलीच चालते. चला आणि वापस पहा तुमचं योग्य अंतरावर आणि योग्य बियाणं पडत आहे का? तर आता इथं जर का बियाणं पडलं समजा, आता इथून मोजा. इथं कपाशीचा एक दाणा पडला. आता 16 इंचावर दुसरा पाहिजे होता, म्हणजे 5.5 इंचावाला बंद केला, 5.5 इंचावाला बंद केला आणि 16 इंचावर दुसरा आला. त्यानंतर हे दात बंद आहे, हे दात बंद आहे आणि इथे एक दाणा पडला. बरोबर. परफेक्ट एकच दाणा आपल्या मशीनमधून पडला. बरं तुम्ही समाधानी आहात का? आम्ही तुम्हाला स्पेअर पार्ट भारतात कुठंच भेटत नाही, कारण कंपन्या मशीना बनवत नाही. आम्ही हे सगळं बनवतो. तुम्हाला याचा स्प्रिंग जरी तुटला तर इथून 2 वर्ष आम्ही हे सगळं देण्यासाठी तुम्हाला म्हणजे आम्ही कस्टमरला बांधील असतो. ठीक आहे. तर याच्यावर यावर्षी आम्ही एक नवीन आयटम केलेला आहे. हे एक प्लेट 60 रुपयाची प्लेट आहे. याच्यावर 700 रुपयाचे आम्ही प्लेट लावलेले आहे. हे प्लेट आम्ही फ्री देत आहोत. त्यानंतर इथे या मशीनला पाहत आहे की तुम्ही डिबोर्ड लावलेला आहे. कपाशी फक्त 1.5 इंच खोल गेली पाहिजे, म्हणजे एवढंच अंतर कपाशीचं पाहिजे. जर का हे नसेल आणि तुम्ही कपाशी लागवड केली तर मशीनला दोष देते मग लोक. तर ते मशीनचा दोष नसते, खोलीवर पेरण्याचा दोष असते. जास्त खोल पेरू नये. त्यानंतर भारतात कोणीच मेटल गेअर बनवत नाही. तर यामध्ये बघा मेटल गेअर आहे. मेटल गेअर साठी इकडे आलो ना. मेटल गेअर कोणीच बनवत नाही. त्यानंतर मेटल सपोर्ट आहे, इथे स्प्रिंग टाकला. याच्यामध्ये दुरून आलो तुमच्याकडे सर. याच्यामध्ये बेरिंग आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये जर पुश असलं तर काय होईल की ते ट्रॅक्टरला लावलं तर जोरात ट्रॅक्टर चालवते आणि ते तुटून जाते. बरोबर. आपली मशीन ट्रॅक्टरला लावली तरी तुटत नाही. त्यानंतर इथे युनिक नंबर वगैरे दिलेले आहे. हे सबसिडीसाठी तुम्हाला याची मदत होणार आहे. ठीक आहे. तर आणखी तुमचे काही प्रश्न आहे का सांगा? विषय बस चांगलं काम आहे, मस्त बढिया जबरदस्त काम आहे. तर आता तुम्हाला एक दाणा पाहिजे होता कपाशीचा, तर एक दाणा पडत आहे. बरोबर आहे. पडत आहे. आपण याच्यासाठी काय केलं? कपाशीचा एक दाणा पडण्यासाठी आपण सेपरेट सीड रोलर बनवलेला आहे. कपाशीसाठी वेगळं. काय झालं, मागच्या वर्षीपासून असं लक्षात आलं की बऱ्याचशा व्हेरायटीज आहे ज्याचे 80% ठिकाणी जवळपास 2 दाणे, 20% ठिकाणी 2 दाणे वगैरे पडत होते. पण आपण ॲक्युरसी जी आहे 95% वर सध्या बनवलेली आहे. 95% वर ठिकाणी, म्हणजे 100 तुम्ही दाणे पेरले तर 95 दाणे तुमचे एकच पडणार. होऊ शकते 5 दाणे 2 पडू शकते, तर ते तेवढा एरर असते. तेवढा एरर आपल्या मशीनचा नाही. तर बारीक दाणा जर आला सोबत तर त्याचे 2 दाणे पडतच असतात. ठीक आहे. तो प्रॉब्लेम बियाण्याचा आहे, तो प्रॉब्लेम मशीनचा नाही. पण तरीही आपण एक छोटं सीड रोलर बनवलं ज्याच्यावर कॉटन लिहून आहे, कपाशी लिहून आहे. तर तेच सीड रोलर टाकायचं आणि असं कोरड्या ठिकाणी चालून पाहायचं, तुमचं बियाणं टाकायचं. आता जो आम्ही बियाणं टाकलेलं आहे कदाचित हे बियाणं बारीक असू शकते, म्हणजे पूर्णच्या पूर्णच ही व्हेरायटी, किंवा एखादी व्हेरायटी आम्ही जे डेमो दाखवतो ते जाडी असू शकते. तर तुम्ही आता घरी गेल्यावर काय करणार की तुमचं जे बियाणं आहे ते टाकून पहा. कदाचित तुम्हाला 6 नंबरची डाई वापरायचं काम पडू शकतं जर जाड असेल तर. त्याच्यामुळे अशी मोल ठरलेली नाही आहे, डाई ठरलेली नाही आहे की हेच वापरली पाहिजे. परंतु कपाशीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे डाई असते ते आम्ही पूर्ण बनवलेले आहे. म्हणून कपाशीचा एक दाणा पडणार म्हणजे एकच दाणा पडणार. तर तुम्हाला आता सगळ्या गोष्टी समजल्या, तुम्ही समाधानी आहात? ठीक आहे. धन्यवाद.